नमस्कार, सावलीस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जास्त साहित्य नाही की जास्त पसारा नाही, पण चवीला मात्र हॉटेलच्या बिर्याणीला सुद्धा टक्कर देणारी ही बिर्याणी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. चिकन बिर्याणीसाठी सगळ्यात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आता याच्यामध्ये टाकूया दही. दही मी नेहमीच घरामध्ये बनवत असते. तुम्ही बघू शकता किती छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे. आलं लसणाची पेस्ट, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धने पावडर, हळद, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या या की मी उभ्या चिरल्या आहेत. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर तुम्ही घरामध्ये कुठलंही तिखट पावडर असेल किंवा घरगुती मसाला तो तुम्ही हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी टाकू शकता. मॅरिनेशन आता रेडी आहे. याला आपण 20 ते 30 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ. चिकनला मॅरिनेट करून 20 ते 30 मिनिटं झालेली आहेत. आता आपण वळूया फोडणीकडे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल तापत ठेवते. तेल चांगलं तापलेलं आहे तर सगळ्यात आधी टाकते जिरं, त्यानंतर खडे मसाले, आता उभा चिरलेला कांदा, व्यवस्थित हलवून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट, याचा कच्चेपणा जाईपर्यंत हलवून घ्यायचं. कांद्याचा रंग जोपर्यंत सोनेरी होत नाही तोपर्यंत आपण परतून घेऊया. टोमॅटोला पण आपण थोडं नरम होईपर्यंत परतून घ्यायचंय. चिकनला रेस्ट करायला ठेवलं होतं ते मस्तपैकी मॅरिनेट झालंय. आता ते आपण टाकूया. हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. मला बिर्याणी तिखट हवी आहे म्हणून मी याच्यामध्ये ॲडिशनल मसाला टाकते. तर इथे मी आधी लाल तिखट टाकते. पूर्णपणे ऑप्शनल आहे. मला तिखट जास्त हवंय म्हणून मी इथे ॲडिशनल मसाले टाकले, नाहीतर तुम्ही हे स्किप पण करू. यामध्ये मी लाल तिखट आणि घरगुती मसाला टाकला आहे. आता चिकन मध्ये पाणी टाकून 70% शिजून घ्यायचंय. ह्या स्टेजवरती मी 10 मिनिटांसाठी बासमती तांदूळ भिजत ठेवले होते, ते आता यामध्ये टाकत आहे. आता या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं. मला पाणी थोडं कमी वाटतंय म्हणून थोडंसं मी पाणी एक्स्ट्रा ऍड करते. मीठ टाकून घेऊया. मॅरिनेशनच्या वेळेला मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ जरा बेतानेच टाका. या बिर्याणीला दम द्यायची काही गरज नाहीये, प्रेमाने शिजवलं तरी चालतं. बिर्याणी रेडी झालेली आहे. आता ह्यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता बिर्याणी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे. चिकन सुद्धा छानपैकी शिजलं आहे आणि भात सुद्धा ओव्हरकुक झालेला नाही. ह्या बिर्याणीसोबत तुम्ही कांदा काकडीची कोशिंबीर किंवा चिकनचा रस्सा ह्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. खायला अगदी जबरदस्त लागतं.
बिर्याणी खायचं मन झालं आणि वेळ नसेल तर ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की कराल ह्याची मला खात्री आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी सावलीस किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.